चला बाकीच्या खेळाडूंना आपण विनंती करू की आपण समोर यायचं आहे लगेचच। अगदी थोडक्यात आपण कोणाला प्रश्न विचारले जाणार नाही, काही 5 मिनिटांसाठी समोर यायचं आहे। काँग्रेस कमिटी जसकर यांच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा आणि आजच्या या स्पर्धेमध्ये खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांना पंचांची भूमिका निभावली असे आपले 2 पंच, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। मी विनंती करेन आमचे पंच उरण अंपायर असोसिएशनचे सन्माननीय सदस्य सन्माननीय राजेंद्र गरज यांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यावं। एक यशस्वी स्पर्धा मागील 3 दिवसांमध्ये आपण सकाळच्या प्रहारामध्ये या स्पर्धेच्या सांगता सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय। कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कोण असेल उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज, कोण असेल मॅन ऑफ द टुर्नामेंट, सन्माननीय राजेंद्र गरज सरांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। पहा डे टुर्नामेंट, तद्द सलग नाईट टुर्नामेंट, डे नाईट कुठेही चेहऱ्यावर त्रास नाही। पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत। उरण अंपायर असोसिएशनच्या वतीनं आज आपल्याला लाभलेले पंच, तदनंतर मी रोहन पाटील यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। हे पंच सलग डे नाईट 6 दिवस त्यांनी टुर्नामेंट केलं। एका बाजूला स्वतः ते क्रिकेट देखील खेळतायत आणि आज अशी घडलेली घटना की पंच गिरी करताना स्वतः एका सामन्यामध्ये उतरले, 5 बॉलमध्ये 5 षटकार मारले आणि 1 बॉल त्यानं स्वतः 6वा हा डिफेन्स केला आणि गोलंदाजाला या ठिकाणी त्याचं मनोबल राखण्याला मदत केली। रोहन पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होते। उरण अंपायर असोसिएशनचे सन्माननीय सदस्य, त्यांचा हा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातो आहे। तदनंतर क्रिकेटमध्ये बरेच बदल होऊ लागले, तंत्रज्ञान आहे। आजच्या संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेला ज्यांना आपल्या संगीतातून सगळ्यांना मनोरंजित केलं, आमच्या डीजे मास्टरला विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मान्यवर कक्षेमध्ये यावं। चला थोडक्यात आपण या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं काँग्रेस कमिटी जसकर यांना पहिल्यांदाच ही स्पर्धा या ठिकाणी आपल्या जसकर गावामध्ये आयोजित केली। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सुरुवातीला देऊया, त्यांचं कौतुक करूया आणि लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करूया। फायनलचा अंतिम सामना या ठिकाणी संपन्न झाला। या चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये ज्यानं चांगली कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच संदेश गोंदले। मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। या हंगामामध्ये टच मध्ये आहे, इन्फॉर्म खेळाडू आहे, त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतील सन्माननीय अतिशदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते। मॅन ऑफ द मॅचचं हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे। अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। मोस्ट स्टायलिश खेळाडू, हातावर टॅटूज आहेत आणि त्याला आपण खूप साऱ्या शुभेच्छा पुढील प्रवासासाठी देतोय। तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण आहे? या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ज्यानं 7 कॅच पकडल्यात, शुभम नाव आले। आणखी स्वतः मी असं काही नाव नाही माझ्याकडं, ज्यानं तब्बल 7 कॅच पकडलेले आहेत, तो ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मेरे संघाचा ज्ञानेश्वर।
चला नेरे संघाचा ज्ञानेश्वर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक रोहन आहे. रोहन या. अरे तुम्ही पण आता ज्ञानाच बोलताय. तुमच्या 12व्या खेळाडून तुझं बारसं त्या ठिकाणी गुणलेखाकडे ज्ञानेश्वर या नावानं केलं, त्याला करायचं काय? स्पर्धेत सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ज्यांना सर्वोत्तम 7 झेल पकडलेले आहेत, आकर्षक ट्रॉफी एक एअर कूलर या ठिकाणी त्यांना देण्यात येईल. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना ट्रॉफी प्रदान करावी. या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षका जोरदार टाळ्याने आपण त्यांचं या ठिकाणी कौतुक करूयात. तदनंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज आहे का जजमेंट कोणाचं? या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज मुलेखेड संघाचा प्रणय कोळी. आकर्षक ट्रॉफी आणि एअर कूलर टॉवर फॅन या ठिकाणी त्याला दिलं जाईल. मी विनंती करेन त्याला की आपण मंचकावर येऊन आपलं प्राइज या ठिकाणी स्वीकारायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रणयसाठी. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज. तदनंतर पुढील बक्षिसाच्या दिशेने आपण जाऊया. या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज ज्यानं तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 विकेट टिपल्यात. 9 विकेट. कोण आहे तो? या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्याचं नाव आहे आदित्य पाटील. जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूया. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून फलंदाजांचा तो ठरला कर्दनकार आणि ज्याच्या जोरावर आज आपण बामणडोंगरी संघाची गोलंदाजी अगदी तरबेज झालेली पाहतोय. आदित्य पाटील याचं एकदा जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी कौतुक करूया. आपण पुढील बक्षिसांच्या दिशेने जाऊया. काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये खास करून कौतुक मगाशी तेजस दादांनी केले की बऱ्याच ठिकाणी पूर्वी 2400 लॉट असायचे, त्याच्या अगोदर 16चे लॉट असायचे. त्यानंतर नवे नियम आले 24, 30, 32, 36, 40 आणि काही ठिकाणी आपण 50चा लॉट पाहिला. पण परत एकदा जसकार गावाने एक नवा पायंडा पाडायला हवा. त्या पद्धतीनं या 3 दिवसाच्या शृंखलेमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला 24 संघ पाहायला मिळाले. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं कौतुक करूया. या 24 संघांच्या लॉट्स मध्ये तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघानं पटकावलाय, मी विनंती करतोय नेरे संघाला की आपण सर्व खेळाडूंनी यायचं आहे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मान, आकर्षक ट्रॉफी, रोख पारितोषिक 25,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांकाचा मान नेरे संघाच्या सर्व खेळाडूंना आपण इन्व्हाइट करू. जरा घाई करा. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. जितू 11 नेरे आणि नेरे संघ ठरलाय या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा संघ. 3ऱ्या पोझिशनवर राहिलाय. चांगला खेळ राहिला. दुसऱ्या दिवशी क्वालिफाय होणारा हा संघ होता, ज्याचं आपण एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी कौतुक करूया. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. रोख पारितोषिक 25,000 आणि आकर्षक एक ट्रॉफी या ठिकाणी त्यांना समर्पित केली जात आहे. काँग्रेस चषक 2025च्या या स्पर्धेतला 3रा क्रमांक
नेरे टीम. तदनंतर या स्पर्धेतला द्वितीय क्रमांक रोख कॅश प्राइज 50,000 आकर्षक ट्रॉफी संपूर्ण 2024-2025 सीझन ट्रॉफीची वाट पाहिली. हताश झाले नाही, निराश झाले नाही, प्रत्येक प्रतियोगितेमध्ये सहभाग घेत राहिले. अंततः जसखारच्या मैदानावर यापूर्वी या हंगामामध्ये त्यांच्या 2 सेमीफायनल्स गेल्या होत्या, पण शेवटी माय माऊली रत्नेश्वरीचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला आणि एका रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये रनर अप द्वितीय क्रमांकाचा मान नवजीवन मुलेखान टीम. सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण मंचावर यायचं आहे. टीम मेंटॉर राहुल म्हात्रे आणि टीम पॅकर विनय यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षाच्या दिशेने यायचं आहे. मुलेखान संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण सीझन मध्ये सामने हरत गेले, एकही ट्रॉफी जिंकली नाही. अंततः रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये लागलाय 2रा क्रमांक. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुढील बक्षीस या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, ज्याला एक ब्रँडेड नामांकित कंपनीची सायकल आणि आकर्षक ट्रॉफी आहे, तो खेळाडू, त्या खेळाडूचं नाव गेस करा. रोहित आलाय, समाधान आलाय, शुभम आलाय. या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, ज्याला एक आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. हे प्राइज जात आहे बामणडोंगरी संघाचा संदेश गोधळी. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू केलाय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. इन्फॉर्म खेळाडू शेवटच्या मॅचच्या अगोदर धुवाधार बॅटिंग केली आणि या रेस मध्ये तो पुढे आला. तो ठरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द टुर्नामेंट. आणि तदनंतर या स्पर्धेचं महत्वाचं बक्षीस, काँग्रेस कमिटी जसखार यांच्या वतीने आयोजित केली जाणारी ही ट्रॉफी, काँग्रेस चषक 2025 चा अंतिम विजेता चॅम्पियन संघ. अर्थातच मगाशी आपण वार्तालाप केले तेव्हा त्यानं सांगितलं या हंगामामध्ये 29 पेक्षा अधिक ट्रॉफीज त्यानं जिंकल्यात आणि त्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा रायगड आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक सर्वोत्तम संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अर्थातच बामणडोंगरी संघ ठरलाय चॅम्पियन, विनर, विजेता. लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, जिंकणं शक्य नाही. जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया बामणडोंगरी संघाचं. अभिनंदन. रोख कॅश प्राइज 1 लाख रुपये आणि आकर्षक जम्बो चषक. अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. डीजे